हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊनबद्दल इन्फॉर्मेशन पाहिलेली होती. नाऊनमधील असणारे एक्झाम्पल्स म्हणजे नाऊन म्हणजे काय, तर एखाद्या पर्सनचं, एखाद्या प्लेसचं, एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा एखाद्या ॲनिमल्सचं जे नाव असतं त्याला आपण नाऊन म्हणतो. हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच होतं. पण त्याही पुढे जाऊन नाऊनमध्ये अजून कोणते टाईप्स आहेत, त्याचे सबटाईप्स काय आहेत का, आणि असतील तर ते कोणते, त्याच्याशी रिलेटेड असणारा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला स्किप करू नका, म्हणजे त्या नाऊनचे असणारे टाईप्स विथ एक्झाम्पल तुमच्या लक्षात येतील. आता नाऊन्स म्हणजे काय, तर नाव. आता त्या नावामध्ये पण 2 टाईप्स आहेत. एक काय, तर कॉमन नाऊन. नाऊन हॅव 2 टाईप्स. फर्स्ट इज कॉमन नाऊन. पहिला कोणता टाईप आहे, कॉमन नाऊन. आणि सेकंड टाईप आहे तो आहे प्रॉपर नाऊन. फर्स्ट आहे कॉमन नाऊन, सेकंड आहे प्रॉपर नाऊन. आता कॉमन नाऊनमध्ये त्यांनी काय घेतलं, नेम ऑफ ऑल द ऑब्जेक्ट अँड लिव्हिंग बीइंग इन जनरल आर कॉल्ड कॉमन नाऊन. म्हणजे काय, तर इन जनरल आपण व्हेजिटेबल्सची नावं सांगतो किंवा फ्रूट्सची नावं सांगतो किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं नाव सांगतो, त्याला आपण कॉमन नाऊन असं म्हणतो. इथे आपल्यासमोर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नेम ऑफ व्हेजिटेबल्स. मग नेम ऑफ व्हेजिटेबल्स आहेत ते कॉमन नाऊनमध्ये येतं. नेम ऑफ व्हेजिटेबल्स, नेम्स ऑफ फ्रूट्स, नेम्स ऑफ ऑब्जेक्ट. मग त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्सची वेगवेगळी नावं असतील, फ्रूट्सची वेगवेगळी नावं असतील आणि काही ऑब्जेक्ट्सची नावं असतील, ते कॉमन नाऊन या कॅटेगरीमध्ये येतात. पोटॅटो, स्पिनेच, ब्रोकली, बनाना, स्ट्रॉबेरी, किवी, वॉटर बॉटल, स्कूल बॅग, युनिफॉर्म, हे सर्व जे आहेत ते कॉमन नाऊनच्या कॅटेगरीमध्ये येतात. सो याला काय म्हणतो आपण, कॉमन नाऊन. आणि याच नाऊनमध्ये सेकंड टाईप येतो, तो म्हणजे आहे प्रॉपर नाऊन. कोणता टाईप आहे, प्रॉपर नाऊन. आता या प्रॉपर नाऊनमध्ये म्हणजे काय, तर एखाद्या पर्सनचं प्रॉपर नाव, म्हणजे आता इथे समोर आहे एक्झाम्पल विराट कोहली, हे त्याचं परफेक्ट असं नाव आहे, विराट कोहली. मग याला आपण म्हणतो प्रॉपर नाऊन. ताजमहल, मग हे काय आहे, प्रॉपर नाऊन आहे. अर्थ, प्रॉपर नाऊन. म्हणजे एखाद्या प्लेसचं किंवा एखाद्या पर्सनचं असणारं नाव, त्याला आपण प्रॉपर नाऊन असं म्हणतो. दीज नेम्स गिवन टू सर्टन पीपल ऑर प्लेसेस आर कॉल्ड प्रॉपर नाऊन. म्हणजे एखाद्या प्लेस, एखाद्या ठिकाणाचं असणारं नाव किंवा एखाद्या पर्सनचं असणारं नाव, याला आपण प्रॉपर नाऊन असं म्हणतो. आणि ते प्रॉपर नाऊन आपण काय करतो, नेहमी कॅपिटल लेटरने स्टार्ट करतो. वी यूज अ कॅपिटल लेटर वेन वी यूज अ प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन आलं लक्षात. प्रॉपर नाऊन म्हणजे काय, तर एखाद्या पर्सनचं असणारं नाव किंवा एखाद्या प्लेसचं असणारं नाव, त्याला आपण प्रॉपर नाऊन असं म्हणतो. मुंबई, ताजमहल, विराट कोहली, हे जे झाले ते आहेत काय आहे, तर प्रॉपर नाऊन आहेत. आता तुमच्यासमोर एक एक्झाम्पल दिसते. इथे काय दिलेलं आहे, सर्कल द प्रॉपर नाऊन फ्रॉम द फॉलोविंग नेम्स. आता स्कूल, हे जे आहे हे प्रॉपर नाऊन आहे का, नाही. स्कूल हे जे आहे हे कॉमन नाऊनमध्ये येणार. ग्राउंड हे प्रॉपर नाव आहे का, प्रॉपर नाऊन आहे का, नाही. प्रॉपर नाऊन हे ग्राउंड नाही. आयफल टॉवर, येस. आता हे जे आहे हे टॉवरचं नाव आहे, म्हणून याला काय म्हणूयात आपण, प्रॉपर नाऊन म्हणू शकतो. नेक्स्ट काय आहे, इंडिया काय आहे, हे प्रॉपर नाऊन आहे. सचिन तेंडुलकर हे सुद्धा काय आहे, प्रॉपर नाऊन आहे. महात्मा गांधी, हे सुद्धा काय येणार आहे, प्रॉपर नाऊन या कॅटेगरीमध्येच येणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये प्रॉपर नाऊन कोणते येतात आणि कॉमन नाऊन कोणते येतात. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, नाऊनचे 2 टाईप्स. फर्स्ट टाईप आपण पाहिला कॉमन नाऊन. त्यामध्ये काय कॉमन नाऊनमध्ये येणार, नेम्स ऑफ व्हेजिटेबल्स, नेम्स ऑफ फ्रूट्स अँड नेम्स ऑफ ऑब्जेक्ट्स. नेम्स ऑफ फ्रूट, नेम्स ऑफ व्हेजिटेबल्स, नेम्स ऑफ ऑब्जेक्ट, हे सर्व झालं कॉमन नाऊनमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, प्रॉपर नाऊन. आणि या
प्रॉपर नाऊनमध्ये काय येतं तर नेम ऑफ एनी पीपल ऑर प्लेसेस, त्या एखाद्या प्लेसला असणारं नाव किंवा एखाद्या पर्सनला असणारं नाव हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार तर प्रॉपर नाऊनमध्ये. आणि त्यामध्ये पण आपण एक्झाम्पल पाहिलेलं होतं, ताजमहल, विराट कोहली, अर्थ. हे काय झाले, हे एक्झाम्पल्स झाले प्रॉपर नाऊन्सचे. आणि त्याचबरोबर आपण एक एक्झाम्पलसुद्धा पाहिलं, तर त्यामध्ये काय येतं की इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या एक्झाम्पलमधून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं की प्रॉपर नाऊन कोणते आहे. आणि ते आपण पिक्चर आयडेंटिफिकेशनच्या थ्रू इझिली आयडेंटिफाय केलेलं आहे की प्रॉपर नाऊन कोणतं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊ शकता किंवा एखादं नाव सांगू शकता, मग त्याला विचारू शकता की हे प्रॉपर नाऊन आहे की कॉमन नाऊन आहे, आणि मग त्याच्या थ्रू त्याचा असा अभ्यास होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण नाऊनचे 2 टाईप्स पाहिले. तुम्ही त्याबरोबर त्यांना असंही सांगू शकता नाऊन म्हणजे काय, तर नाऊन म्हणजे एखाद्या पर्सनचं, एखाद्या प्लेसचं किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा एखाद्या ॲनिमलचं असणारं नाव म्हणजे नाऊन. आणि नाऊनमध्ये असणारे 2 टाईप्स, कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन. आणि प्रॉपर नाऊनमध्ये काय येतं तर ॲक्च्युअल असणारं नाव. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याला विचारू शकता की ठीक आहे पप्पांचं नाव काय आहे, मग ते नाव त्यांनी जर सांगितलं तर ते मग प्रॉपर नाऊनमध्ये येणार की कॉमन नाऊनमध्ये येणार. दीदीचं नाव विचारू शकता, दीदीचं नाव जे काही असेल ते तुम्ही त्याला विचारा, ठीक आहे. किंवा दादाचं नाव असेल ते, मग ते प्रॉपर नाऊनमध्ये येणार की कॉमन नाऊनमध्ये येणार. अशा पद्धतीने आपण मुलांची रिव्हिजन घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने नाऊनचे असणारे 2 टाईप्स अशा प्रकारे त्यांची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि त्यांची रिव्हिजनसुद्धा कंप्लीट होऊ शकते. मग नाऊनमध्ये किंवा प्रॉपर नाऊनमध्ये, कॉमन नाऊनमध्ये काय डिफरन्स आहे, त्याचे एक्झाम्पल्स कसे वेगवेगळे आहेत हेही आपण मुलांना सांगू शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.